सांगायचं तात्पर्य पोरं, तुम्हाला मी सांगितलं बाबा, आपल्या स्टेटसवर आयुष्य बदलत नाहीये. सकाळी उठल्यावरती या डोक्यात स्टेटस आहे. काही जण पलीकडल्या गल्ली जातात, काही ना तर स्टेटस याच्यासाठी वापरले, आपल्या डोक्यातला डायलॉग कोणाला तरी उद्देशून बोलायचा आहे, कोणाला तरी ते शब्द लागाव म्हणून स्टेटस ठेवायले. काही जण ठेवतात तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा. याचं स्टेटस वजन 20 किलो, याला उचलून ठेवता येते. आणि याचं स्टेटस काय, तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा, जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा. अरे फोक्या, सुतळी बॉम्ब फुटल्यावर तू 1 किलोमीटर पळतो आणि तू कयाल डायलॉग आणायला सामने से गुजरेंगे, धोकान बिकान काही बी. हे फकाले धंदे बंद करायचे पहा, यानं आयुष्य बदलणार नाही. तरुण पूर्वांना विनंती आहे, काय करायचंय पहा, लक्षात घ्या. हा एक स्टेज आहे, हा एक विचारमंच आहे. विचारमंचावर बसलेले लहान लहान लेकरं दिसतील. कशामुळे बसले माहिती का? त्यांच्या अंगात असलेल्या लहान वयातील कलागुणामुळं, त्यांच्यात असलेल्या व्यक्तीमुळं. त्यांनी स्वतःमध्ये काहीतरी आगळं वेगळं आहे ते दाखवलं, म्हणून त्यांना इथं बसता आलं. येणाऱ्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांचं नाव गाजते त्यांचं इथं आगमन होणार आहे. त्यांच्या बाजूला ज्यांना प्रत्येक काय चांगल्या पद्धतीनं मृदुंग वाजता येतो ते इथं बसणार आहेत. ज्यांनी वारकरी संप्रदाय स्वतःच्या खांद्यावर पेरलाय ते विनेकरी या ठिकाणी उभे राहणार आहेत. ज्यांनी खऱ्या अर्थानं गावाचं नाव रोशन केले ते आमचे परममित्र मार्गदर्शक प्रकाश महाराज साठे या विचारमंचावर बसतील. आपला कार्यक्रम यूट्यूबमुळे गाजला म्हणून आपल्याला इथं बसता येईल. म्हणून तुम्हाला तरुण पोरांना हृदयाच्या तळापासून एक कळकळीची विनंती आहे, लक्षात घ्या. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये 5 फुटाचं अंतर आहे. मात्र हे 5 फुटाचं अंतर पार करायला कधी कधी काही लोकांना अख्खं आयुष्य हयातीत घालावं लागतं. आणि म्हणून ते आयुष्य हयातीत घालायचं नसेल तर एक काम करावं लागेल. या ठिकाणी तुम्ही बसलात, येणाऱ्या काही कालावधीमध्ये तुमच्या गावात गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ होईल. तुमच्या गावामध्ये इंदोरीकर महाराजांचं कीर्तन होईल. तुमच्या गावामध्ये प्रकाश महाराज साठे यांचं कीर्तन होईल. तेव्हा आपण एखादा उद्योग करा, व्यवसाय करा, धंदा करा, काम करा, अभ्यास करा, नोकरी मिळवा. का तर तुमची माय या चटईवर बसलेली आहे, तुमचा बाप या चटईवर बसलेले. त्याचं कारण फक्त हे 5 फुटाची दरी आहे. म्हणून उद्योग करा, व्यवसाय करा, धंदा करा, काम करा, शिक्षण घ्या, नोकरी मिळवा. येणाऱ्या काळात साला तू त्या ठिकाणी बसला असेल, पण तू केलेल्या कामामुळे तुझा बाप इथं बसेल. एवढं काम तुला करता आलं पाहिजे. हे काम करायचं म्हणजे साधी सुधी गोष्ट नाहीये. आणि आपल्याला एक दलिंदर नईन एक डायलॉग आला पहा, कोणता, मै परिस्थितीच नव्हती हो, मी बी शिकलो असतो, मै परिस्थितीच नव्हती. अरे बाळा, ज्याच्याकडे गाडी नाही त्यानं काय करायचं है ना. ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्यानं सायकलवाल्याकडे पाहायचं. ज्याच्याकडे सायकल आहे त्यानं पैदल चालणाऱ्याकडे पाहायचं. आणि ज्याच्याकडे पाय आहेत त्यानं ज्याच्याकडे पाय नाही त्याच्याकडे पाहायचं. समाधानाचा मार्ग आहे. बाया बसा एकदा, हे बायामुळे बी लय वांदे झाले पा देशात. ए पोरो, नवीन एक कायदा आलाय, नीट लक्षात घ्या. तुहा जर एखाद्या पोरीकड 15 सेकंद टक लावून पाहिलं की डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलीसवाले तुला उचलून नेतात. आणि पोलीसवाले कधीच हातावर मारत नाहीत, ते एकाच जागी मारतात ज्याचं तुला लय काम आहे. म्हणून नीट राहायचं. म्हणजे एखाद्या पोरीकडे तो हा 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं, पण मला प्रश्न पडतंय त्या ताईल बी कसं काय कळालं की तू हा 15 सेकंद जास्त टक लावून पाहिलं. टाळी एका हातानं वाजत नाही ताई, तुहा बी सुधरायचं. तुहा बी त्या इंस्टाग्रामच्या नादी लागायचं नाही. आणि तू बी रे दलिंदर, गॉगल दुसऱ्याचा, शर्ट तिसऱ्याचं. आणि हे म्हणतंय लुकिंग इज अवेसम. याला स्पेलिंग येई ना, याला कॉंग्रॅच्युलेशन स्पेलिंग येत नाही, CON टाकतंय, खाली आपाप येते कॉंग्रॅच्युलेशन, टपाक टुप सेंट. या धतुऱ्याला अॅनिव्हर्सरीची स्पेलिंग येत नाही, HAPPY. अॅनिव्हर्सरी येतच नाही, ANN आहे, खाली येते अॅनिव्हर्सरी, कुलुक सेंट. याचे वांदे सुधारणार कुठं? कारण याची इंग्रजी कशी झाली महाराज. इंग्रजी लिहायला पेपर होता, पेपरला होतं रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर. काय होतं? रीड द पॅसेज केअरफुली गिव्ह द आन्सर. मग प्रश्न विचारला हाऊ मेनी अॅनिमल इन द गार्डन. हे काय करायचं, फक्त अॅनिमल पाहायचं. त्या पॅराग्राफमध्ये अॅनिमल कुठं दिसलंय त्याच्या मागे लिवळ पुढची वळ लिहून टाकायचं. तसा पास झाला तू. बदलणार कुठं? बाया आता जागामुळे भांडणं करणार. तरी ST मध्ये 50% दिले बापा तुम्हाला. आता काय ST बी घेता आम्ही काय टपावर बसाव? काहीच राहिलं नाही ना.
आता फक्त आमच्या पोराला पंजाबी ड्रेसच घालायचा राहिला एसटीत प्रवेश नाही, बाकी तर दुसरं काही राहिलंच नाही. बरं पहा ना, आपली जीन्स पॅन्ट टी शर्ट त्याच्याकडे गेली, त्याचा पंजाबी ड्रेस घाला होता आपले वांधेत. आपल्या बाजूचं म्हणते बहुतेक करण गायब आहे, आपले वांधेत का नाही. पोरं सांगायचं तात्पर्य एकच लक्षात घ्या, आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये देखील काही गोष्टी आहेत, त्या गोष्टीकडून आपल्याला शिकायचे. पहा लक्षात घ्या, रामायण महाभारतामधल्या देखील कथा आहेत, पण वांदे काय व्हायलेत माहिती आहे का. आपल्याला समजा आदर्श म्हणायचं तर आपण आदर्श कोणाला मानतो, शेक्सपियर. म्हणजे आपल्याला बिनाकामी पलीकडल्या देशातले लोक बोकांडीवर घ्यायची सवय आहे. आपल्या देशात एवढे मोठे आदर्श असताना आपण कोणाला म्हणतो, महाआदर्श कोण आहे म्हणले, जो बायडन, याला नाव बी येईन, याचा आदर्श. कळकळीची विनंती आहे पोरं, एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्या गावामध्ये एखादा सरपंच असेल, आपल्या गावामध्ये प्रशासकीय अधिकारी असेल, आपल्या गावामध्ये लक्षात घ्या एखादा लोकप्रतिनिधी असेल, तुम्हाला तुमचं चित्र बदलायचं एकच काम करा. जरासा आवाज तुमचा जोरात, त्याला एक नारा झाला पाहिजे आपला, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. म्हणजे कळतंय काय चालू आहे म्हणून, है ना. काही काही कोमात आहेत ते म्हणते मग जागा चटई तर एवढीच दिसायली, महाराज आल्यावर मी कुठं बसायचं. कारण आपले वांधे काय आहेत, मी थोडा समाजापेक्षा वेगळा आहे, माझ्याकडं काहीतरी वेगळं आहे, त्याकडं 2-3 एकर, त्याच्यानंतर हप्त्यावर घेतलेली गाडी, त्याच्यातून तू भपारे हाणायला. या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 आहे. त्या 3,07,713चा जर एकदा 7/12 पाहिला तर त्या 7/12वर आपल्या बापाचा हक्क आहे, त्या बापाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. हे आपण लक्षात घ्यायचं. मग त्या हिच्याकडे किती तोरा असेल, तरी पण काय केलं, अरे पुण्यापासून चाकणपर्यंतची जहागीरदारी असताना आपल्या बापानं फक्त एक विचार केला की आपला बाप कुठंतरी त्या मुघली व्यवस्थेसमोर झुकताना दिसलाय, म्हणून चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा स्वाभिमान मी झुकू देणार नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एक राज्य निर्माण केलं, त्याचं नाव होतं स्वराज्य. काय नाव होतं, स्वराज्य. हे सहज निर्माण झालं नाहीये, त्यामुळं ती आग आपल्या मनामध्ये तयार झाली पाहिजे, त्यामुळं टेन्शन आपल्याला आलं पाहिजे, आणि थोडं राग जरासा झटकायचा, आळस थोडासा झटकायचा. पण आपल्या डोक्यात आळसच झटकणं. पोरं आता मी जे प्रश्न विचारणार त्याचे उत्तर तुम्ही द्यायचे. 3 आळशी असतात पहा, आळशी. आळशी माहित आहेत ना, काही काम सांगितलं चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेली. ए पोरियो, तुमच्यावर 2-3 उदाहरणं घ्यायचे. तू बी इंस्टाग्राम मध्ये बेजार है, कच्चा बदाम पक्का बदाम, बेजार है मैं नहीं तो कौन बे, तू ही मावशी. हो त्याच्यावर चालू आहे. पतली कमरिया, तो वजन 80 किलो, पतली कमरिया कस काय सुधारायचंय. म्हणून आपल्या बापाचं काम आहे आपल्या पोरीच्या मोबाईलवर आपलं लक्ष पाहिजे. नुसतं बाहेर समाज प्रबोधनाच्या गप्पा हल्ल्यानं समाज सुधारणार नाही, त्यासाठी ती चळवळ आपल्या घरातून चालू करावं लागेल, ते परिवर्तन आपल्या घरातून चालू करावं लागेल. अलीकडे एका पिक्चरची स्टोरी आहे, त्या पिक्चर पाहिल्यानं परिवर्तन होणार नाही. पहिल्यांदा परिवर्तन आपल्या घरापासून करायचं. आपल्या पोरीच्या मोबाईलमध्ये संपर्क कोणते पाहायचे, आपल्या पोरीच्या मोबाईलमध्ये गारीगारवाला नंबर दिसल्यावर तुमचं काम काय, सुधारणं काळाची गरज आहे. तिला काय काम आहे गारीगारीचं, हे का नाही, हे तुमचं काम आहे. पण आपल्या झालं काय माहिती आहे का, आपल्या समाजाचं एंटरटेनमेंटवर जास्त भर आहे. कोणीतरी बोलला, मजाक झाली, तात्पुरतं आपण ते हसायलो तर पुन्हा विसरून चाललो. कारण आपल्याला गरज काय आहे, विकासाची. 2014 पासून डायलॉग आपण विकासावर आणला. या देशाला विकासाची नाही, गरज आहे परिवर्तनाची. विकास आणि परिवर्तन या 2 गोष्टीत फरक आहे. विकास म्हणजे काय, तुम्ही एखाद्या हॉटेलवर बसलेत, हॉटेलवर बसल्याच्या नंतर एक जण आलं आणि आल्याच्या नंतर म्हणलं मला 10 रुपये पाहिजे. तुम्ही त्याला विचारलं कशाला पाहिजे, त्यानं सांगितलं मला भूक लागली आहे. तुम्ही त्याला 10 रुपये दिले, त्यानं समोसा खाल्ला, त्याची भूक भागवली, हा झाला विकास. उद्या पुन्हाही त्याला भूक लागणार आहे, उद्या पुन्हाही त्याच्या पोटाचा प्रश्न निर्माण होणार आहे. ती कायमस्वरूपी पोटाची भूक भागविणे म्हणजे परिवर्तन. या देशातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देणं हे सरकारचा झाला विकास. पण माझ्या मायबाप कष्टकरी शेतकऱ्यांना या देशामध्ये कर्ज मागण्याची वेळच नाही येऊ देणं म्हणजे झालं परिवर्तन. ते परिवर्तन आपल्याला करायचंय, त्या परिवर्तनाची आपल्याला गरज आहे. पण प्रॉब्लेम झाला काय माहितीये का, आपल्या इथं ज्याच्यावर अन्याय होतंय ते आणि जे अन्याय सहन करतंय ते, हे दोघंच एकमेकाला भाषण द्यालेत पहा. ज्याच्यावर अन्याय व्हायला ते आणि जे अन्याय सहन करायला ते. म्हणून एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा हाणता येत नसतात. एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा हाणता येत नसतात. त्यासाठी रणरण त्या उन्हामध्ये फिरावं लागतं.
त्या उन्हाची तीव्रता सहन करावी लागते. आपल्या मायबापाच्या पायाला पडलेल्या भेगा पाहाव्या लागतात आणि त्या भेगा सहन झाल्यावर कळते दुष्काळ का आहे. पण आपले दलिंदर चाळे गावात आमदार आला त्याच्यासोबत सेल्फी. तेच बदलायचं तुला. काही काही मी दलिंदर पाहिले मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अरे झाकण जुलिया, तू हा नंबर तरी आहे का त्याच्याकडं? त्यानं तू स्टेटस पाहिलंय का? तुला काही गरज आहे का? अरे त्या आमदारा खासदारांना मुख्यमंत्र्याचे स्टेटस ठेवण्यापेक्षा राबून दिवसभर शेतात व्यथा व्यक्त करून तू ह्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण करणार ती ह्या बापाचं स्टेटस ठेव. जेव्हा जेव्हा तू पलीकडे जाशील कुठंतरी ती ह्या मनात विचार येईल की माझ्या बापासाठी काय होईना, मला माझा मार्ग बदलायचा आहे. ते तुला करावं लागेल. आणि परिवर्तन साधं सुद्धा नसते, भाषणानं परिवर्तन होत नाही. परिवर्तन भाषणानं झालं असतं तर घराघरात वक्ता तयार झाला असता. आजकाल वक्ते कमी वक्ते वाढलेत. वक्ते पाहिले, या धर्मावर बोल, त्या धर्मावर बोल, देवावर बोल, याला बोल, धतुरा यायचं खरं नाही पण डायलॉग हाणतेत का नाही? हे चालू आहे का नाही? तेव्हाच आपलं काम आहे. जर तसं असतं तर काय केलं असतं? प्रत्येक घरात वक्ता तयार झाला असता. घरातल्या प्रत्येकाने एक वक्ता तयार केला असता. म्हणले असते आम्ही बोर झालोत, तू इथं जाऊन बोल म्हणजे आम्ही सुधरू. त्यानं होणार आहे का? नाही. गावात सरपंच आलाय, गावात पोलीस पाटील आहे, गावात लोकप्रतिनिधी आहे. त्याच्या माईच्या अंगावरली साडी पाहायची आणि घरी गेल्यावरती हा माईच्या अंगातली साडी पाहायची. दोन साडीतला फक्त फरक लक्षात घ्यायचा. त्याला बस द्या. त्याच्यामुळंच मी त्या आळसावर बोलू लागलो भाऊ. एकदा आळसाचं उदाहरण सांगतोच, तसे लय उदाहरणं आपल्याकडे आहेत. आपला काय युट्यूबला कार्यक्रम उगाच गाजला काय?